मुलगी आहे आखुती, तिचा विवाह रुची नावाच्या प्रजापती बरोबर झाला आणि त्यांच्या पोटी भगवंताचा अवतार झालेला आहे 24 अवतारापैकी एक, आणि त्या अवताराचं नाव ठेवलेलं आहे भगवान यज्ञ। बोलिए यज्ञ भगवान की जय। भगवान यज्ञ हा अवतार झाला आणि यज्ञ भगवंताचा विवाह दक्षिणा बरोबर झालेला आहे। म्हणून तेव्हापासून कुठल्याही यज्ञामध्ये दक्षिणा द्यायची प्रथा पडली, कारण दक्षिणा ही भगवंताची पत्नी आहे। आणि तुम्ही जेव्हाही काही यज्ञ करता त्या यज्ञामध्ये दक्षिणा ठेवल्याशिवाय यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही, कारण ती देवाची पत्नी आहे, त्यामुळं दक्षिणा द्यावीच लागते। आणि हल्ली महाराज लोक जेव्हा दक्षिणा घेतात तेव्हा लोक नाव ठेवतात, पण ही परंपरा आहे, हे आम्ही आमच्या मनानं सांगत नाही। तुम्ही भागवत ग्रंथ उघडून बघा, भागवतामध्ये असा उल्लेख आलेला आहे। कारण तुम्ही जो यज्ञ करताय अखंड हरिनाम सप्ताह हा ज्ञानयज्ञच आहे। मग यामध्येही तुम्ही पैसे खर्च केल्याशिवाय हा यज्ञ सफल होऊ शकत नाही, खर्च करावंच लागतं। कारण दक्षिणा ही भगवंताची पत्नी आहे, तिला तिचा सन्मान दिलेला पाहिजे, द्यायला पाहिजे, असा उल्लेख भागवत कथेत आलेला आहे। मनू महाराजांची दुसरी कन्या, मनू महाराज शत्रुपा राणी यांना ज्या 3 कन्या होत्या त्यापैकी तिन्हीपैकी सर्वात लाडकी होती, तिचं नाव होतं देवहूती। कारण ती जरा स्वभावाने फार शांत होती, गरीब स्वभावाची। आई बापासाठी सगळी मुलं सारखेच असतात समान, पण समजा सगळ्यामध्ये जे लेकरू सगळ्यात शांत असतं, गरीब असतं ना, त्याची सर्वात जास्त काळजी वाटते, कारण हे फार गरीब आहे स्वभावाने आपलं लेकरू। आणि त्यात मुलीची जात असेल, मुलगी असेल, तर मायबापाला जास्त चिंता असते की आपल्या मुलीचं कसं होईल, तिला चांगला पती मिळेल का नाही। आपलं लेकरू एवढं गरीब आहे, शांत, कोणाला बोलतही नाही, कोणी थोडं बोललं की लगेच डोळ्यात पाणी येतं, असा हळवा स्वभाव आहे, तर कसं होईल अशी चिंता असते। तसंच मनू महाराजांनाही चिंता वाटायची की देवहूती एवढी शांत स्वभावाची आहे, सात्विक स्वभावाची आहे, तर तिला पती चांगला मिळेल की नाही अशी चिंता वाटायची। म्हणून त्यांनी ठरवलंय की आपल्या मुलीला एखादा राजकुमार नाही तर भगवंताचं भजन करणारा एखादा भजनानंदी आपण देवाचा भक्त पाहावा, जो आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळेल। कारण तिचेही विचार सात्विक आहेत, धार्मिक आहेत, तर तिला धार्मिकच पती बघून द्यावा, असा विचार करून त्यांनी नारदांच्या कानावर घातलं होतं की नारद महर्षी, तुम्हाला जर पृथ्वी तलावर कुठे एखादा भजन करणारा चांगला सात्विक मुलगा दिसला तर आम्हाला कळवा। तेव्हा एक पृथ्वी तलावर तेव्हा एक असा होता मुलगा भजनानंदी। ते कोण होते तर कर्दम नावाचे मुनी होते। हे ब्रह्मदेवाच्या छायेपासून निर्माण झालेले होते, ब्रह्मदेवाचे पुत्र, खूप विद्वान होते आणि त्यांच्या मनामध्ये वैराग्य होतं, त्यांना प्रपंचामध्ये पडायचं नव्हतं। पण ब्रह्मदेवाने आज्ञा दिली होती की कर्दम तुम्ही विवाह करा। तेव्हा आपल्या पित्याची आज्ञा मानण्यासाठी पित्याने आज्ञा दिली, म्हणून त्यांनी प्रपंचात पडायचं ठरवलं। पण प्रपंचात पडण्या अगोदर त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली आहे। काही वर्ष तप केल्यानंतर जेव्हा परमात्मा प्रसन्न झाले तेव्हा कर्दम यांनी वरदान मागितलं की प्रभू, माझ्या वडिलांची पित्याची आज्ञा आहे म्हणून मी प्रपंचात पडणार आहे, मी विवाह करणार आहे, पण माझी इच्छा आहे प्रभू की तुम्ही स्वतः माझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला यावं। तेव्हा भगवंतांनी वरदान दिलं की कर्दम, मी स्वतःच तुझ्या पोटी पुत्र म्हणून अवतार धारण करेल। तेव्हा मग कर्दमांनीही नारदाला विचारलंय कुठे एखादी धार्मिक सात्विक गुणवान अशी कन्या आहे का। तेव्हा नारदांनी देवहूती मातेचं नाव सांगितलं आणि नारदांनी मनू महाराजांनाही सांगितलं की महाराज, असे कर्दम नावाचे फार सात्विक गुणवान असे धार्मिक आहेत भजनानंदी, तुमच्या मुलीसाठी अगदी योग्य आहेत। तेव्हा मनू महाराज देवहूतीला सोबत घेऊन कर्दमांच्या आश्रमात येतात। आश्रमात आल्यानंतर कर्दमांनी माता देवहूतीची परीक्षा घेऊन पाहिले। परीक्षा कशी घेतली, कर्दमांनी मनू महाराज आणि देवहूती माता सोबत शत्रुपा राणी आल्यात, या तिघांनाही बसायला आसन टाकले कर्दम मुनींनी। तेव्हा माता देवहूती यांना प्रश्न पडला की मी आसनावर बसू की नको।
कारण आसनावर बसावं तर आसन कोणी टाकलं? कर्दमांनी टाकलं. कर्दम होणारे पती आहेत. जर आसनावर बसावं तर होणाऱ्या पतीकडून सेवा करून घेतल्याचं पाप लागेल. आणि बरं आसनावर नाही बसावं तर अजून लग्न झालेलं नाही, आपण या ठिकाणी अतिथी म्हणून आलो आहोत. नाही आसनावर बसावं तर अतिथी धर्माचं पालन करत असताना कर्दमांनी आपल्याला आसन टाकले. आपण त्याचा जर स्वीकार नाही केला तर कर्दमांचा अपमान होईल. बसावं तर पाप लागतं, नाही बसावं तर अपमान होईल. कारण पूर्वीच्या स्त्रिया छोट्या छोट्या पापाला घाबरायच्या. पूर्वीच्या ज्या पतिव्रता होत्या ना, त्या छोटे छोटे पापही आपल्या हातून घडू नये एवढी काळजी घ्यायच्या, घाबरायच्या. पूर्वी पतिव्रता धर्माचं काटेकोरपणे पालन व्हायचं. आताही पतिव्रता धर्माचं पालन होतं, पण जे पूर्वी पतिव्रता धर्माचे नियम होते ते आता थोडे बदलले आहेत. थोडं आताच्या महिलांनी सुविधानुसार पतिव्रता धर्माचे नियम थोडेसे बदलले. बाकी पूर्वी जशा पतिव्रता होत्या आताही आहेत. तुम्ही सगळ्या पतिव्रता नारी आहात, पण पूर्वी एवढे कडक नियम आता कोणी पालन करत नाही. पूर्वीच्या ज्या पतिव्रता होत्या त्या पहाटे लवकर उठायच्या, सगळे उठण्याच्या अगोदर उठायच्या. उठून संपूर्ण घर झाडून स्वच्छ करणे, स्नान वगैरे करून सर्वांसाठी पाणी तापवणे, जे काही पहाटे उठून जे कर्म आहेत ते सर्व करायच्या. पण आता उलटं झाले. आताच्या पतिव्रता झोपून राहतात, त्यांच्या आधी त्यांचा नवराच उठतो पहाटे. नवरा उठून हातानेच पाणी तापून आंघोळ करतो, हाताने चहा करून पितो. काही काही नवरे बायकोलाही चहा करून ठेवतात, हातानेच नाश्ताही करून खातो आणि मुलांना आंघोळ घालतात, मुलांना शाळेतही नेऊन सोडतात. आताच्या पतिव्रतांना टेन्शनच राहिलं नाही पहाटे उठायचं. थोडेसे नियम बदलले. पूर्वीच्या ज्या पतिव्रता होत्या त्या नवऱ्याला उलटं बोलायच्या नाहीत, नवऱ्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करायच्या. आता उलटंही बोलतात, कुठली गोष्ट ऐकत नाहीत नवऱ्याची, नवऱ्याला नावंही ठेवतात, नवऱ्याला शिव्याही देतात आणि कोणी कोणी तर नवऱ्याला मारतात सुद्धा. इथं नाही बरं का, तुमच्या गावात असं काही वातावरण दिसलं नाही, पण दुसरीकडे असं घडत चाललंय. एक माणूस रोज घरी जात असताना बायकोला खाण्यासाठी पानाचा विडा घेऊन जायचा. रोज नित्यने न चुकता घरी जात असताना पान घेऊन जायचा. तिनंही अगदी आवडीने पानाचा विडा खायचा. आणि एके दिवशी सहज तिच्या डोक्यात प्रश्न आलाय, कधी नव्हे त्या दिवशी तिनं विचारलं, अहो मला एक सांगा, मी गेली कित्येक दिवस बघत आहे, तुम्ही रोज फक्त मला एकटीला पान आणता, तुम्ही स्वतःला का आणत नाही? तुम्ही स्वतःला सुद्धा आणत जा ना, मला एकटीलाच का आणता? तेव्हा त्याने सांगितलं, मी तुला पान यासाठी आणतो की पान खात असताना 15 मिनिट का होईना तुझं तोंड बंद असतं, तू शिव्या देत नाहीस, आणि यासाठी मी पान आणतो. अशी अवस्था काही काही नवऱ्यांची पतिदेवांची आहे. तर पूर्वीचे नियम आता बदललेले आहेत. पूर्वीच्या पतिव्रता थोडं थोडंही पाप आपल्या हातून घडू नये एवढी काळजी करायच्या. म्हणून माता देवहूती संकटात पडलेले आहेत की करू तर काय करू, याच्यावर काय उपाय काढू. आसनावर बसू तर पतीच्या हातून सेवा करून घेतल्याचं पाप लागेल, नाही बसावं तर त्यांचा अपमान होईल. पण त्या सात्विक विचाराच्या होत्या. त्यांनी या दोन्हीमध्ये एक मार्ग काढलाय. त्यांनी आसन स्वीकारलं सुद्धा आणि त्यावर बसल्या सुद्धा नाहीत. माता देवहूती आसनाच्या बाजूला बसल्यात आणि आसनावर फक्त एक हात ठेवला, आसनाचा स्वीकार केला आणि बसल्या मात्र जमिनीवर. जेव्हा त्यांचा हा धार्मिकपणा, सात्विकपणा बघितला आणि कर्दमांचं मन प्रसन्न झालं की मुलगी अगदी योग्य आहे, अगदी माझ्या अनुरूप आहे, अनुकूल आहे, अशी कन्या मला परत कुठं मिळणार नाही. मग त्या ठिकाणी जसं मनू महाराजांनी लग्नाचा प्रस्ताव मांडलेला आहे, कर्दमांनी स्वीकारला, पण एक अट ठेवली. अट काय ठेवली? कर्दम म्हणतात, तुमच्या मुलीला विचारा की मी एक मुलगा झाला की मी संन्यास घेणार. ही अट तुमच्या मुलीला मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे. माता देवहूती यांनी त्या अटीचा स्वीकार केला आणि मग त्या ठिकाणी दोघांचा विवाह झालेला आहे. पण आता बघा देवाची लीला कशी असते. कर्दमांनी अट ठेवली होती की एक मुलगा झाला की मी संन्यास घेणार, पण भगवंताची लीला अशी की कर्दमांना एका पाठोपाठ अशा 9 मुलीच झाल्या. 9 वेळा
मुलगीच झाली आणि फक्त मुलगा या शब्दासाठी त्यांना संसारात अडकून पडावं लागलं. कशामुळं? मुलगा हा शब्द वापरल्यामुळं. आणि त्यांनी मुलगा शब्द का वापरला होता? मुलगा व्हावा, कारण साक्षात परमात्मा त्यांच्या घरी मुलाच्या रूपामध्ये अवतार धारण करणार होता, परमात्मा येणार होता. म्हणून त्यांनी अशी अट ठेवली होती की एक मुलगा झाला की मी संन्यास घेणार. पण ज्या 9 कन्या आहेत त्या कोणी साधारण नव्हत्या. कर्दमांच्या 9 कन्या म्हणजे 9दा भक्ती होत्या. आणि परमात्मा आपल्या घरी येण्या अगोदर 9दा भक्ती आपल्या घरी येत असते. 9दा भक्ती आपल्या अंतकरणात प्रवेश केल्याशिवाय परमात्मा येत नसतो. म्हणून देव येण्या अगोदर 9दा भक्ती आलेली आहे. कर्दमांच्या कन्या फार श्रेष्ठ होत्या. सर्वांचा इतिहास मी सांगणार नाही कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. मी फक्त एक कन्या, कर्दमांची सगळ्यात मोठी कन्या जी होती तिचं नाव होतं सती अनुसया.